नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. कारण का आज आपण पाहत आहोत आपल्याकडं यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग इथं आलेला आहे. कारण का यशवंतराव चव्हाण महाविद्यालयानं जे काही बाहेरून विद्यार्थी तयारी करतात आणि त्यांच्या कॉलेजचं पण भरपूर विद्यार्थी तयारी करतात, अशा विद्यार्थ्यांसाठी एका स्पर्धा परीक्षेचं आयोजन केलेलं आहे. आणि या स्पर्धा परीक्षा आयोजन करण्याचं मुख्य हेतू म्हणजे की विद्यार्थ्यांना म्हणजे जेणेकरून एक परीक्षा स्वरूपी त्यांचं ज्ञान चेक करण्यासाठी आणि येणाऱ्या उद्याच्या पोलीस भरती असतील किंवा वेगवेगळ्या भरती असतील किंवा वनरक्षक भरती असतील, या भरत्यांसाठी त्यांना नेमकं योग्य मार्गदर्शन करून या पेपरमधून त्यांचा बुद्ध्यांक चेक करण्याचं किंवा चेकबॅक करण्याचं कार्य या यशवंतराव चव्हाण विद्यालयांच्या प्राध्यापक मंडळींनी केलेले आहे. खूप स्तुत्य उपक्रम हा राबवण्यात आलेला आहे. त्याबद्दल खरंच या म्हणजे सर्व प्राध्यापक मंडळींचे खूप खूप अभिनंदन. कारण का आपण पाहत आहोत अशा पद्धतीचं पूर्णपणे त्यांनी योग्य एक प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आणि वेगवेगळ्या प्रत्येक विषयाला टॉपिक वाईज पेपर काढून त्यांनी त्याचं म्हणजे पूर्ण सांगायचं म्हणजे मराठी, व्याकरण आणि जनरल नॉलेज, बुद्धिमत्ता आणि गणित असं चारही टॉपिकवर किंवा चारही विषयावर त्यांनी एकदम खूप छान आणि सुंदर प्रकारे पेपर काढलेला आहे. या पेपरमध्ये आपण म्हणजे जवळपास आज आहे 4 तारीख आणि उद्या 5, 4 आणि 5 या 2 दिवसात त्यांनी वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचं एक मूल्यमापन करण्याचा हा योग त्यांनी घडवून आणलेला आहे. तर त्याबद्दल नक्कीच या सर्व मंडळींचे अभिनंदन. कारण का या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील प्राध्यापक दिलीप भिसे हे स्पर्धा परीक्षेचे विभाग प्रमुख आहेत आणि त्यांनी व त्यांच्या पूर्णपणे स्टाफनं हा प्रोग्राम आयोजित केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे करण्याच्या पाठीमागचा मुख्य उद्देश असतो की ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना म्हणजे येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये त्यांनी कोणत्या मार्गाने किंवा कशा पद्धतीचा पेपर येऊ शकतो, तसं पाहायला गेलं तर ही तज्ज्ञ मंडळी आहे. प्रत्येकजण आपल्या आपल्या विषयातील तज्ज्ञ प्राध्यापक हा विषय ज्ञान असलेला प्राध्यापक आहे आणि त्यांच्या हातून हा पेपर त्यांनी काढलेला आहे. तर त्यासाठी या विद्यार्थ्यांना नक्कीच हा पेपर मैलाचा दगड ठरणार आहे. तर आपण या म्हणजे हा प्रोग्राम आयोजित करण्याच्या पाठीमागचा उद्देश हा प्राध्यापक दिलीप भिसे सरांकडून जाणून घेऊयात. भिसे सर नमस्कार. तुम्ही आमच्या या ज्ञानदीप अकॅडमीमध्ये ह्या स्पर्धा परीक्षेचं आयोजन केल्याबद्दल आणि या विद्यार्थ्यांना एक सुंदर असा पेपर आयोजित करून त्याच्यावर एक बक्षीस स्वरूपाचं हे ठेवून त्यांना उत्तेजित केल्याबद्दल नक्कीच तुमचे अभिनंदन. धन्यवाद सर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ विद्यार्थी कल्याण विभाग आणि आमचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय अंबाजोगाई स्पर्धा परीक्षा विभाग, करिअर कट्टा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. आमच्या सर संस्थेचा हेतूच आहे की ग्रामीण भागातील वंचित, पीडित, शोषित या वर्गाला चांगलं शिक्षण मिळावं, त्यांना स्पर्धेमध्ये टिकून राहता यावं आणि ग्रामीण भागातील मुलांना स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं जागरूकता तयार व्हावी, या हेतूने आमचे महाविद्यालय सतत असे उपक्रम राबवत असतं. या हेतूनेच हे सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. खरं तर ही स्पर्धा कदाचित विद्यापीठाचा हेतू आमच्या महाविद्यालयापुरता असेल किंवा अंबाजोगाई शहरापुरता, पण आमचा एक उद्देश होता की एक आपल्या अंबाजोगाईच्या बाजूला एक अत्यंत यशस्वी कार्य करणारं ज्ञानदीप अकॅडमी जी पोलीस भरती, सैनिक भरतीसाठी प्रशिक्षण देतं, ते एक अकॅडमी खूप सुंदरपणे सन्माननीय दत्ताजी दराडे सर चालवतात हे आम्ही ऐकून होतो. आम्ही विचार केला की आपण त्या अकॅडमीला भेट देऊ आणि सरांची परवानगी घेऊन आपण इथं एक परीक्षेचं आयोजन करूयात. आम्ही आलो, सरांनी परवानगी दिली आणि अतिशय भरभरून प्रतिसाद, जवळपास 120 विद्यार्थी सरांचे या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि ही खरोखरच एक आनंदाची बाब आहे. आणि आम्ही जो राज्यस्तरीय परीक्षा हे उद्देश ठेवला होता किंवा एक नाव आम्ही शीर्षक ठेवलं होतं, तर ते सफल झालं या उद्देशानं की आपल्या अकॅडमीमध्ये जवळपास हिंगोली, लातूर,
किंवा मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यातून विद्यार्थी इथं राहण्यासाठी 24 तास या प्रशिक्षणासाठी तत्पर असतात किंवा इथं वास्तव्यास आहेत. तर ते सर्व सहभागी झालेले आहेत. मुलींचं प्रमाण प्रचंड आहे. जवळपास 100 मुली आणि जवळपास 20 मुलं या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. तर खरोखरच आनंदाची गोष्ट आहे. ही गोष्ट आम्हाला प्रेरित करणारी, भविष्यात सुद्धा महाविद्यालयाच्या वतीने किंवा विद्यापीठाच्या सहकार्यातून आम्हाला जेव्हा जेव्हा ही संधी मिळेल तेव्हा तेव्हा आम्ही अशा पद्धतीचं परीक्षेचं आयोजन करूयात. आणि सर म्हटले की एक येणाऱ्या परीक्षेची एक तयारी म्हणून की निश्चित येणारी परीक्षा ही विद्यार्थ्यांना यश मिळवून देणारी असेल आणि आपल्या या परीक्षेचा त्यांना निश्चित फायदा होईल आणि व्हावा या हेतूने या परीक्षेचं आयोजन करण्यात आले आहे. आपण आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केलं, संधी दिली, त्याबद्दल आपले खूप खूप आभार सर. धन्यवाद सर. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरांनी सांगितलं की आमच्या कॉलेजचा हेतूच असा आहे की सर्वसामान्य कुटुंबातील युवक आणि युवती ही स्वावलंबी झाली पाहिजे आणि त्यांनी कुठंतरी स्वतःच्या पायावर उभं राहून कुठंतरी आपलं करिअर, आपलं म्हणजे पुढील भवितव्य हे आत्ताच अधोरेखित केलं पाहिजे. सर नक्कीच हा तुमचा जो उपक्रम आहे तो खूप सुंदर आणि छान आहे. तुम्हाला पुढील आणखी असे काही उपक्रम आयोजित करायचे असतील जिथं आमच्याच्यानं खारीचा वाटा म्हणून सहभाग घेता येईल तिथं आम्ही नक्कीच तुमच्यासोबत राहू. तर यानंतर आपण आणखी दुसरे आपल्याकडे प्राध्यापक आलेले आहेत. या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील म्हणजे सर्व टीम आज ज्ञानदीप अकॅडमीतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन असेल किंवा त्यांच्यासोबत आज ही जे परीक्षेचं आयोजन केलेलं आहे त्या आयोजनासाठी तर आपल्याकडं प्राध्यापक प्रकाश लोखंडे सर आहेत आणि लोखंडे सरांनी सुद्धा इथं या महाविद्यालयात राज्यशास्त्र हा विषय ते शिकवत असून राज्यशास्त्राचे विभाग प्रमुख आहेत ते. त्यांचंही ज्ञानदीप परिवाराच्या वतीनं खूप खूप अभिनंदन सर. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या विद्यार्थ्यांना सर राज्यघटना हा जो सब्जेक्ट आहे या सब्जेक्टवर सुद्धा प्रत्येक परीक्षेला हमखास 4 ते 5 प्रश्न ह्यांना असतातच. त्यामुळं म्हणजे तुम्ही जे पेपर काढण्यात हे करण्यात जे योगदान दिलेलं आहे ते खूप सुंदर असं पेपर आहे. तर हा पेपर काढून आज तुम्ही इथं ज्ञानदीप अकॅडमीला समजा भेट दिली आणि तुम्हाला कसं वाटलं किंवा काय उद्देश होता याबद्दल 1-2 शब्द तुम्ही बोलावे. नमस्कार. या ज्ञानदीप अकॅडमीच्या परिसरामध्ये आल्यानंतर खरोखर एक प्रसन्न अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी आम्हाला दिसलं सर. आणि आत्ताच भिसे सरांनी आमचे महाविद्यालयाचे जे स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख आहेत त्यांनी एक सविस्तर आपली भूमिका मांडलेली. तर आमची जी संस्था आहे सर मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ, या संस्थेचा हेतू असा आहे की सातत्याने ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचा विकास झाला पाहिजे आणि आपले विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत थोडेसे मागास आहेत सर. त्यांना कशा प्रकारे मुख्य प्रवाहामध्ये आणता येईल आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये कशा प्रकारे यश मिळवून देता येईल त्यासाठी सातत्याने आमच्या संस्थेचा, महाविद्यालयाचा आणि स्पर्धा परीक्षा विभागाचा देखील प्रयत्न असतो. आणि त्याचाच एक भाग म्हणून आज ही सामान्य ज्ञान स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. तर याचा पाठीमागचा हेतू असा होता की सर या निमित्तानं विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची एक थोडक्यात ओळख व्हावी आणि एकंदर आपण कोणती शासन व्यवस्था स्वीकारलेली आहे आणि या संसदीय शासन व्यवस्थेचं स्वरूप कसं आहे, एकंदर या देशाचं प्रशासन कशा प्रकारे चालतं त्याची एक थोडक्यात ओळख व्हावी हा या पाठीमागचा हेतू होता. आणि ते गृहीत धरून आम्ही काही प्रश्न याच्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अतिशय प्रसन्न वाटलं, अतिशय चांगलं वातावरण आहे. खाडे सर या ठिकाणी प्रचंड मेहनत घेत आहेत. तर मी सरांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आणि विद्यार्थ्यांना देखील त्यांचं शुभेच्छा देतो आणि मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. ओके. तर तेच सरांनी पण तेच सांगितलं की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या विद्यार्थ्यांना प्रवाहात आणण्यासाठी जे काही समजा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेली संस्था आहे. आणि आज ही संस्था जे का रंजले गांजले जो म्हणे त्याशी आपुले या उक्तीप्रमाणे या संस्थेचं सुरुवातीपासूनचं कार्य आहे. आणि नक्कीच सर या उक्तीला शोभेल असंच हे कार्य चालू आहे आणि आणखी पुढं पण अविरतपणे हेच चालू राहावं. तर
तुम्हाला पुढील काही तुमचे जे प्रोजेक्ट असतील किंवा काही असेल अशा ह्याच्यात आम्हाला नेहमी कळवत चला आणि तुमच्या सोबत राहू. नाही, नक्की तर यानंतर आणखी आपल्याकडं यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील एक प्राध्यापक आलेले आहेत आणि त्यांनी पण या पेपर काढण्यास किंवा हे करण्यासाठी सुरुवातीला ज्यावेळेस आमची पहिल्यांदा भेट झाली त्यावेळेस सरांनी विचारलं की बाबा आम्हाला असा प्रोग्राम घ्यायचा आहे, त्यासाठी किती मुलं सहभागी होतील. सर म्हटलं जास्तीत जास्त मुलं उपलब्ध करून देऊ आणि कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक आहे की आज असे उपक्रम घेणारे कॉलेज संस्था जवळपास नगण्य आहेत आणि असा उपक्रम जर कुठली संस्था घेत असेल तर त्याला नक्कीच प्रत्येकानं सहकार्य करायला पाहिजे. कारण का ही सर्वांसाठी एक चांगली जमेची बाजू आहे. या विद्यार्थ्यांना एक नवीन पेपरला सामोरं जाण्याची संधी भेटत आहे, त्याबद्दल नक्कीच या संस्थेचं खूप खूप अभिनंदन. सर नमस्कार. कारण का आपण सर भूगोल विषय म्हणजे शिकवत आहेत आणि प्राध्यापक महेश गोरे सरांचं भूगोल विषयावर कमांड पण आहे. तर आपण गोरे सरांना विचारूयात की सर हा जो तुम्ही उपक्रम आयोजित केला खूप सुंदर उपक्रम आहे, त्याला आमच्या विद्यार्थ्यांनी पण प्रतिसाद म्हणजे कसा दिला, काय दिला आणि इथं येऊन तुम्हाला काय वाटलं याच्याबद्दल एक दोन शब्द. प्रथमतः नमस्कार, मी प्राध्यापक महेश गोरे, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालय अंबेजोगाई या ठिकाणी मी भूगोल विभागामध्ये भूगोलाचा प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. आमचा सर पहिल्यांदा स्पर्धा परीक्षा आम्ही करिअर कट्टा जे आमचे जे प्रमुख मराठी विभागाचे आहेत डॉक्टर दिलीप भिसे सर, हे आम्ही दोघं दरवर्षी करिअर कट्टा अंतर्गत स्पर्धा परीक्षेचं आयोजन करत असतो. परंतु हे स्पर्धा परीक्षेचं आयोजन आम्ही महाविद्यालयपुरतंच सीमित ठेवलं होतं. पण यावर्षी असं आम्हाला वाटलं की अंबेजोगाईतील इतरही विद्यार्थी या स्पर्धे परीक्षेमध्ये सहभागी करून घ्यावे असं एक आमची एक कल्पना होती. मग आम्ही प्रथमतः सांगायचं म्हणजे आम्ही पहिल्यांदा जे कॉलेजमधून निघालो ते पहिल्यांदा आलो आम्ही ज्ञान अकॅडमी, ज्ञानदीप अकॅडमी. आणि या ठिकाणी आल्यानंतर असं वाटलं की आम्हाला इथून पुढे पलीकडे जाण्याची दुसरीकडे जाण्याची गरजच पडणार नाही. कारण की आम्ही असं टार्गेट ठेवलं होतं की बाहेरच्या कॉलेजचे 100 विद्यार्थी आम्ही त्याच्यामध्ये सहभागी करून घेण्याचं आमचं नियोजन होतं. बरोबर. आणि त्या नियोजनानुसार आम्ही तुमच्याकडे आलात, तुमच्याकडे भेट दिली, तुम्ही आमची चौकशी केली. मग याच्यामध्ये जे चर्चामध्ये या ठिकाणी ज्ञानदीप अकॅडमीचे जे संचालक आहेत आपले प्राध्यापक दत्ता दराडे सर यांनी आम्हाला येथील विद्यार्थ्यांना जे कोणाला सहभागी करून घ्यायचं आहे त्यांना त्या बाबतीत त्यांनी विद्यार्थ्यांना विचारलं तर आम्हाला सर बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा भरपूर प्रतिसाद भेटला. आमच्या कल्पनेपेक्षा सुद्धा सगळ्यात जास्त प्रतिसाद या ठिकाणी दिसून आला. आणि या ठिकाणी तुम्ही जे घेत असणारी परीक्षेची पद्धत आहे ही पद्धत मला वाटतं परीक्षेमध्ये सुद्धा ॲज इट इज अशाच पद्धतीने ते ग्राउंडवरच लेखी स्वरूपाची परीक्षा घेतात. मला या ठिकाणी तर सर तुमचं पहिल्यांदा या ज्ञानदीप अकॅडमीचं जे वातावरण पाहून मला अनुताई वाघ आणि आपल्या दुसऱ्या काय म्हणतात त्यांचं नाव अनुताई वाघ यांचं जे कोसवाड्याच्या टेकडीवरचं जे लहान मुलांसाठी शिक्षणासाठी जे त्यांनी जे प्रयत्न केले होते डोंगराळ भागातील सेम तसंच वातावरण तुम्ही इथं या ठिकाणी निर्माण करून गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना जे तुम्ही इथं ज्ञानार्जनाचं किंवा त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचं जे काम अविरतपणे गेली पाठीमागे ते मला वाटतं 4-5 वर्ष करत आहात. 18 वर्ष बघा, म्हणजे 18 वर्ष करत आहात ही म्हणजे काय छोटी गोष्ट नाही आहे. त्याबद्दल मी सरांचे आणि ज्ञानदीप अकॅडमीचे नक्कीच सर. कारण का सगळ्यात महत्त्वाचं सरांनी आता सांगितलं, ज्यावेळेस ज्ञानदीप अकॅडमीला सरांनी भेट दिली त्यावेळेस सरांनी म्हटले की आम्हाला अनुताई वाघ यांचा जो प्रोजेक्ट आहे तोच प्रोजेक्ट त्यांचा प्रकल्प आम्हाला आठवला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे सर की महत्त्वाचा मुद्दा एकच आहे की इथं येणारा विद्यार्थी हा प्रत्येक होतकरू आणि एक परिस्थितीची कुठंतरी एक घडी बसवण्यासाठी आपली जी बॅक परिस्थिती आहे तिला सुधारून पुढं अपडेट करण्यासाठी विद्यार्थी इथं आलेला असतो. पण या संस्थेतून सर आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी नशीब आजमावलेलं आहे, विद्यार्थी घडलेले आहेत आणि आणखी सुद्धा भरपूर विद्यार्थी घडत राहतील. तर नक्कीच सर तुम्ही इथं हा प्रोजेक्ट राबवला आणि
त्याच्यातून एवढ्या विद्यार्थ्यांना एक नवीन काहीतरी हे करण्यात देण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. तर यानंतर आपल्याकडं आणखी एक प्राध्यापक आलेले आहेत, NCC विभागाचे प्रमुख आहेत आणि या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये रोहित पाटील सर म्हणून कार्य करत आहेत आणि NCCच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रथमतः रोहित पाटील सरांचं अभिनंदन. या ज्ञानदीप अकॅडमीमध्ये त्यांनी इथं वातावरण कसं आहे, विद्यार्थी काय करतात काय नाही याबद्दल नक्कीच एक भेट देण्यासाठी किंवा आजच्या या टीममध्ये त्यांनी सहभागी होऊन या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचं धन्यवाद. तर इथं आल्यानंतर किंवा या विद्यार्थ्यांना भेटून वगैरे तुम्हाला कसं वाटलं किंवा काय वाटलं त्याबद्दल एक दोन शब्द. ज्ञानदीप पोलीस व सैन्य भरती पूर्व परीक्षा केंद्र हे मराठवाड्यातील एक अद्ययावत परीक्षा केंद्र आहे असं या ठिकाणी म्हणायला काही हरकत नाही. मराठवाड्याच्या मातीमध्ये ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ड्राय एरिया म्हणून मराठवाडा ओळखला जातो, ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने शेती सदन नाही आहे, बरेच या ठिकाणचे लोक बाहेरगावी मजुरीसाठी जातात, ऊस तोडणीसाठी जातात, बरेचसे आमच्याकडे NCC कॅडेट्स देखील असतात, एनरोल होतात आणि पर्यायाने कारखाने चालू झाल्यानंतर त्यांना कारखान्यावर जावं लागतं. तर अशा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ज्ञानदीप पोलीस सैनिक भरती प्रशिक्षण केंद्र हे अतिशय मौल्यवान आणि महत्त्वपूर्ण एक घटक या ठिकाणी मराठवाड्यामध्ये कार्यरत आहे. बऱ्याचशा अकॅडमी मी पाहिल्या, सातारा असेल, सांगली असेल, पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीच्या अकॅडमी आहेत, त्या ठिकाणी ज्या पद्धतीचं ॲटमॉस्फिअर आहे, सेम त्या पद्धतीचं हेल्दी ॲटमॉस्फिअर आपल्याला मराठवाड्यामध्ये अंबाजोगाईमध्ये या ज्ञानदीप पोलीस सैनिक भरती प्रशिक्षण केंद्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि अगदी माफक शुल्कामध्ये या ठिकाणी दत्ता दराडे सर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सेवा देताना आपल्याला दिसून येत आहेत. दत्ता दराडे सरांबद्दल मी बऱ्याच वेळेस ऐकलं होतं. मागे आमच्या ॲडमिशनच्या वेळी कॉलेजचा स्टाफ आला होता आणि त्यावेळी स्टाफनं मला सांगितलं, सरांनी तुमची आठवण काढली. मी म्हटलं माझी आणि सरांचा काही परिचय नाही आणि खरोखरच याच्या आधी माझा आणि सरांचा बिलकुल परिचय नव्हता. आज माझी आणि सरांची पहिली आजच नुकतीच भेट होत आहे. बिसे सर आमचे करिअर कट्टा मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख प्राध्यापक दिलीप बिसे सर म्हणाले की आम्ही ज्ञानदीप अकॅडमीला एक्झाम घेण्यासाठी जातो आहे. त्यावेळी मी म्हटलं सर मीही त्या ठिकाणी येणार आहे, कारण दराडे सरांना भेटायची इच्छा आहे. बऱ्याच वेळेस त्यांच्याकडनं ऐकलेलं आहे आणि मलाही त्यांचं आउटपुट काय आहे, ॲक्च्युअल काय आहे हे पाहायचं आहे. या उद्देशाने या ठिकाणी मी आलो आणि खऱ्या अर्थाने एक मराठवाड्यातील एक अग्रगण्य अकॅडमी म्हणून ज्ञानदीप पोलीस सैनिक भरती या अकॅडमीकडे पाहणं खऱ्या अर्थाने गरजेचं आहे. बऱ्याचशा अकॅडमी येतात, पावसाळ्यातील छत्रीसारख्या तयार होतात आणि कालांतराने त्या अकॅडमी बंद पडतात. परंतु ही एक अशी अकॅडमी आहे ज्या अकॅडमीची सुरुवात 2008 पासून सुरू झालेली आहे. एकदम स्मॉल स्केलवर ही अकॅडमी सुरू झाली होती आणि आज हा मोठा कल्पवृक्ष या ठिकाणी मराठवाड्यामध्ये या अंबाजोगाई परिसरामध्ये आपल्याला उभारताना दिसून येतोय. पुढील काळामध्ये देखील वारंवार सरांनी या ठिकाणी बोलवावं. हां, आणि ज्या कॅडेट्स ज्या विद्यार्थ्यांना पुढे जर आमची जर काही जर मदत हवी असेल तर बिलकुल यशवंतराव चव्हाण महाविद्यालय आणि यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील NCC विभागाच्या वतीने आपण सर्व ती मदत करायला या ठिकाणी मी आज सरांना या ठिकाणी ग्वाही देतो आणि थांबतो. धन्यवाद सर. कारण सरांनी सांगितलं की आमची पहिलीच भेट आहे, परंतु सर मी पण तुमच्याविषयी ऐकलेलं, माझे बरेच विद्यार्थी तुमच्या कॉलेजचे NCCच्या माध्यमातून सर्व्हिसला पण लागलेले आहेत. आत्ताच पाठीमागे सोनवणे नावाचा एक विद्यार्थी होता, तोही माझाच विद्यार्थी होता. पुन्हा दुसरी गोष्ट, महत्त्वाची गोष्ट म्हणजे की बऱ्याच विद्यार्थ्यांना मी सजेशन पण देतो की बाबा तुला यायला जायला जवळ पडेल, हे होईल आणि कॉलेज पण जवळ आहे आणि कॉलेज चांगलं आहे विशेष म्हणजे. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा एकच आहे सर, हे जे ग्रामीण भागातील युवक युवती आहेत यांना आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही जे काही समजा ह्या अशा परीक्षा पद्धतीचं आयोजन करत आहात त्याबद्दल तुमचं आणि तुमच्या सर्व टीमचं अभिनंदन. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशाच पद्धतीचे
नवनवीन उपक्रम आणखी काही संस्थांनी सुरू करावेत आणि या गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना स्वतः घरी बसून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळावा आणि येणाऱ्या भरतीमध्ये या ज्या पोलीस भरतीच्या काही संधी आहेत किंवा आता स्पर्धा परीक्षाच्या संधी आहेत, आपण पाहत आहोत उद्याच्या 11 तारखेपासून सर्व जिल्ह्यांचे ग्राउंड सुरू होत आहेत आणि तिथून पुढे 1 ते 1.5 महिन्याच्या कालावधीत लेखी परीक्षा होणार आहेत. त्या सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप अभिनंदन त्यांचं आणि येणाऱ्या भरतीसाठी खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.